अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींना सेवा प्रिय आहे, पण त्याहून अधिक सेवकाचा निर्मळ भाव प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमधील लीलांमध्ये अनेक सेवेकरी आले. काहींना स्वामींनी जवळ केले, काहींवर अपरंपार कृपा केली, तर काहींची खूप कठोर परीक्षा घेतली. पण या सर्व लीलांमधून एक मोठा संदेश मिळतो. सेवेमध्ये अहंकार आला की कृपा दूर जाते आणि नम्रता आली की स्वामी स्वतः जवळ घेतात. अक्कलकोटमध्ये चोळाप्पा हे स्वामींचे अत्यंत जवळचे सेवेकरी होते. स्वामींनी त्यांच्या घरी वास्तव्य केले. अनेक वर्षे चोळाप्पांनी तन, मन आणि धनाने सेवा केली. पण स्वामींनी त्यांचीही वेळोवेळी परीक्षा घेतली, कारण सेवकाने सेवेचा अभिमान बाळगू नये. मी स्वामींचा सर्वात जवळचा आहे हा भाव मनात आला तर तोच अध्यात्मातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. स्वामींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की सेवा मोठी नाही, तर सेवेतील समर्पण मोठे आहे. सुंदराबाईंचे उदाहरण तर प्रत्येक सेवेकऱ्याने स्मरणात ठेवावे. स्वामींची अत्यंत जवळची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. स्वामींच्या आसपास राहण्याचा आणि त्यांच्या दैनंदिन सेवेत सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला. पण हळूहळू त्या सेवेत माझेच ऐकले पाहिजे, माझेच महत्त्वाचे आहे असा भाव निर्माण झाला. तिथे मीपणा आला. तिथे स्वामींनी त्यांना दूर केले. स्वामींची ही लीला आपल्याला शिकवते की सेवेपेक्षा सेवाभाव मोठा आहे, अधिकारापेक्षा नम्रता मोठी आहे. दुसरीकडे बाळाप्पा महाराज यांचे जीवन पाहिले तर नम्रता, श्रद्धा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण दिसते. त्यांनी कधीच मनाची उपेक्षा केली नाही, प्रसिद्धीचीही इच्छा धरली नाही. स्वामींनी जे सांगितले तेच केले, म्हणून स्वामींची विशेष कृपा त्यांच्यावर राहिली. बाळाप्पांनी स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. त्यामुळे त्यांचे नाव आजही भक्तिभावाने घेतले जाते. आज आपणही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा स्वामी कार्यामध्ये सेवा करीत असतो. कोणाला आरतीची सेवा मिळते, कोणाला यज्ञ विभाग, तर कोणाला भक्तांची व्यवस्था, तसेच कोणाला स्वच्छता, कोणाला नियोजन. पण सेवा कोणतीही असो, ती स्वामींची आहे. त्या सेवेमध्ये मी आला तर ती सेवा राहत नाही, ती अहंकाराची सुरुवात होते. कधी एखादा सेवेकरी आपल्याशी नीट बोलणार नाही, कधी आपल्या मताला महत्त्व देणार नाही, तर कधी आपण केलेल्या कामाचे कौतुकही होणार नाही. पण तेव्हा सुंदराबाईंची आठवण करावी. कधी माझ्याशिवाय कार्य होणार नाही असा विचार मनात आला तर चोळाप्पांची परीक्षा आठवावी. आणि कधी नम्रतेने सेवा करण्याची प्रेरणा हवी असेल तर बाळाप्पांचे जीवन डोळ्यासमोर आणावे. स्वामींचे कार्य कोणाच्या जोरावर चालत नाही, ते स्वामींच्या संकल्पाने चालते. आपण सर्वजण फक्त निमित्त आहोत. आज आपल्याला सेवा मिळाली आहे, उद्या दुसऱ्याला मिळेल, पण स्वामींचे कार्य अखंड सुरूच राहणार आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने रोज स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी स्वामींची सेवा करतो आहे, सेवेच्या माध्यमातून स्वतःचा मान शोधतो आहे. जर उत्तर स्वामींसाठी असेल तर कृपा निश्चित आहे. तर सुंदराबाईंच्या जीवनातून अहंकारांचे परिणाम शिकूया, चोळाप्पांच्या जीवनातून समर्पणाची परीक्षा समजूया आणि बाळाप्पांच्या जीवनातून नम्रता व निष्ठा आत्मसात करूया. आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की हे अक्कलकोट निवासी स्वामीराया, आम्हाला सेवेचा अभिमान नको, सेवेचे भाग्य द्या. मान अपमान, लाभहानी, स्तुती, निंदा सर्व तुमच्या चरणी अर्पण करण्याची बुद्धी द्या. सुंदराबाईंच्या चुका टाळण्याची, चोळाप्पाप्रमाणे परीक्षा सहन करण्याची आणि बाळाप्पाप्रमाणे अखंड निष्ठा ठेवण्याची शक्ती द्या. आमच्या प्रत्येक सेवेत फक्त तुमचेच अस्तित्व दिसू द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच स्वामींच्या सेवेविषयी नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. श्री स्वामी समर्थ.